सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। केवायसीची अट रद्द केल्याने आता खात्यात पैसे जमा होऊ लागलेत। फार्मर आणि आधार कार्ड व्हेरिफिकेशन पुरेसं आहे। 29 जिल्ह्यांमध्ये झालेला आहे। 253 तालुके हे जवळपास सरसकट आम्ही घेतलेले आहेत। राज्यभरातील पीक विमा भरलेल्या सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती एकंदरीतपणे 3 वर्षाचा पीक विमा आजपासून हस्तांतरित होण्यास सुरुवात झालेली आहे। शेतकऱ्यांमध्ये मोठं आनंदाचं वातावरण आहे, कारण की शेतकरी मित्रांनो 3 वर्षाचा पीक विमा एकंदरीतपणे पीक विम्याची रक्कम आजपासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केली जाणार असून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा देण्याचं राज्य शासनाने काम केलेलं आहे असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की एकंदरीतपणे 3 वर्षाचा पीक विमा हस्तांतरित होण्यास सुरुवात झालेली आहे। 2022, 23 आणि 24चा 3 वर्षाचा एकत्रित पीक विमा आजपासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार असून शेतकऱ्यांना मोठी आनंदाची बातमी म्हटलं तरी काहीच हरकत नाही। बघा, त्या संबंधीचं महत्त्वपूर्ण असं अपडेट आलेलं आहे, त्यामुळे शेतकरी मित्रांनो व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। बघा, राज्यभरातील शेतकऱ्यांना मोठी खुशखबर म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की आज दुपारनंतर बघा शेतकरी मित्रांनो दुपारनंतर त्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याची रक्कम हस्तांतरित होण्यास सुरुवात झालेली आहे। असं म्हणजेच की जर तुम्ही पीक विमा भरलेला असाल शेतकरी मित्रांनो 2022, 23 आणि 24 वर्षाचा जर तुम्ही पीक विमा भरलेला असेल तर तुमच्या बँक खात्यावरती आज मोठी रक्कम जमा होणार आहे। तुमच्यासाठी मोठी खुशखबर आहे, कारण की एकंदरीतपणे तुमच्या बँक खात्यावरती 32,000 बघा 32,200 प्रमाणे पीक विम्याची रक्कम जमा केली जाणार आहे। बघा, यात 25 जिल्हे आहे। बघा, 25 जिल्हे, या 25 जिल्ह्यामध्ये जर तुमच्या जिल्ह्याची यादी जर असेल तर तुमच्या बँक खात्यावरती रक्कम जमा केली जाणार आहे। म्हणजेच की आज दुपारनंतर पहिला टप्पा हस्तांतरित होण्यास सुरुवात झालेला आहे। त्यानंतरचा दुसरा टप्पा ही 4 ते 5 दिवसानंतर शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार आहे। म्हणजेच की शेतकरी मित्रांनो जर तुम्ही पात्र लाभार्थी शेतकरी असाल तर तुमच्यासाठी मोठी खुशखबर आहे। जर तुम्ही पहिल्या टप्प्यातील 25 जिल्ह्यातील पात्र शेतकरी असाल तर तुम्हाला लवकरात लवकर आजच्या आज ही रक्कम जमा होणार आहे व तुम्हाला ही लवकरात लवकर ही 5 कामे लवकरात लवकर करून घेणे तरच तुमच्या बँक खात्यावरती पैसे जमा होणार आहे, अन्यथा पैसे जमा होणार नाही। बघा, ती कोणती कामे आहे ती आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत। आता त्यांची दिवाळी भेट गोड झाली म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की एकत्रितपणे त्यांच्या बँक खात्यावरती आजपासून पीक विम्याची रक्कम जमा केली जाणार असून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा देण्याचं काम राज्य शासनाने केलेलं आहे। यासाठी शासनाने लवकरात लवकर ही कामे करून घ्यायची सांगितलेली आहे। जर ही कामे केली तरच तुमच्या बँक खात्यावरती रक्कम जमा केली जाणार आहे। बघा, जर ही कामे लवकरात लवकर जर तुम्ही केली तर तुम्हाला लवकरात लवकर पैसे जमा होणार आहे, अन्यथा तुम्हाला यापासून वंचित राहावे लागेल। ही कोणती कामे आहे ती आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत। बघा, जर ही कामे केली तरच तुमच्या बँक खात्यावरती रक्कम सुद्धा जमा होणार आहे, अन्यथा रक्कम सुद्धा जमा होणार नाही। यामध्ये तुमचं लवकरात लवकर पहिलं काम आहे, म्हणजेच की शेतकरी मित्रांनो जर तुम्ही पहिलं काम केलं तर तुमच्या बँक खात्यावरती लवकरात लवकर ही रक्कम सुद्धा जमा केली जाणार आहे। त्यातलं पहिलं काम आहे म्हणजेच की शेतकरी मित्रांनो आपलं फार्मर आयडी। बघा, फार्मर आयडी जर तुमच्याकडे नसेल लवकरात लवकर काढून घ्या। बघा, याची मुदत संपल्यानंतर तुम्हाला रक्कम तुमच्या बँक खात्यावरती जमा होणार नाही। लवकरात लवकर फार्मर आयडी काढून घेणं अत्यंत आवश्यक आहे। बघा, पीक विमा दुपारपासून वाटप बघू शकता देवेंद्र फडणवीस। बघा, देवेंद्र फडणवीस बघू शकता पीक विमा। बघा, पीक विमा दुपारपासून वाटप होणार आहे। शेतकरी मित्रांनो जर तुम्ही पात्र लाभार्थी शेतकरी असाल तर तुमच्या बँक खात्यावरती सुद्धा रक्कम जमा केली जाणार आहे। बघा, त्यामुळे तुम्ही जर पात्र शेतकरी असाल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की एकंदरीतपणे तुमच्या बँक खात्यावरती आजपासून रक्कम ही जमा केली जाणार आहे। बघा, यामध्ये दुसरं काम आहे म्हणजे शेतकरी मित्रांनो तुमचं बघू शकता तुमचं केवायसी जर पूर्ण नसेल तर लवकरात लवकर तुम्ही केवायसी पूर्ण करून घेणं अत्यंत आवश्यक आहे, कारण की जर तुम्ही पात्र शेतकरी असाल तर तुम्हाला लवकरात लवकर हप्ता जर पाहिजे असतील तर तुम्हाला ही लवकरात लवकर कामे करून घेणं अत्यंत आवश्यक आहे। म्हणजेच की त्यानंतरचं तिसरं काम आहे शेतकरी शेतकरी मित्रांनो म्हणजेच की तुमचं डीबीटी ऑन आहे का हे चेक करून घेणं। बघा, तुमचं डीबीटी ऑन आहे का
हे लवकरात लवकर चेक करून घेणं अत्यंत आवश्यक आहे, कारण की एकंदरीतपणे तुमच्या बँक खात्यावरती आजपासून रक्कम जमा होणार आहे. म्हणजेच की शेतकरी मित्रांनो, एकंदरीतपणे तुमच्या बँक खात्यावरती सुद्धा रक्कम आजपासून जमा होणार आहे. त्यामुळे जर तुम्ही पात्र लाभार्थी शेतकरी असाल तर तुमच्या बँक खात्यावरती आजपासून रक्कम जमा होऊन तुम्हाला मोठा आर्थिक दिलासा आर्थिक दिलासा बघू शकता, दिलासा मिळणार आहे. त्यामुळे जर तुम्ही पात्र शेतकरी असाल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की एकंदरीतपणे तुमच्या बँक खात्यावरती आजपासून रक्कम सुद्धा जमा केली जाणार असून तुम्हाला मोठा आर्थिक दिलासा देण्याचं हे काम राज्य शासनाने केलेलं आहे. म्हणजेच की शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही आपल्या बीड जिल्ह्यातील पात्र शेतकरी असाल बीडमधील तुम्ही जर पात्र शेतकरी असाल तर तुमच्या बँक खात्यावरती एकंदरीतपणे रक्कम सुद्धा लवकरात लवकर जमा केली जाणार आहे. म्हणजेच की जर तुम्ही पात्र शेतकरी असाल तर रक्कम सुद्धा जमा केली जाणार आहे. म्हणजेच की एकंदरीतपणे तुमच्यासाठी मोठी खुशखबर म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती सुद्धा रक्कम आजपासून हस्तांतरित होण्यास सुरुवात झालेली आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही पात्र लाभार्थी शेतकरी असाल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी म्हटली तरी काहीच हरकत नाही. त्यानंतरचा दुसरा जिल्हा आहे म्हणजेच की शेतकरी मित्रांनो आपला लातूर. लातूरमध्ये सुद्धा रक्कम जमा होत आहे. जर तुम्ही लातूर जिल्ह्यातील पात्र लाभार्थी शेतकरी असाल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की एकंदरीतपणे तुमच्या बँक खात्यावरती सुद्धा रक्कम जमा केली जाणार आहे. त्यामार्फत तुम्हाला मोठा आर्थिक दिलासा देण्याचं कामे राज्य शासनाने केलेलं आहे. तुम्हाला लवकरात लवकर ही कामे करून घ्यायची आहे. कोणती डीबीटी ऑन आहे का ही लवकरात लवकर चेक करून घेणं अत्यंत आवश्यक आहे. त्यानंतर आधार अपडेट, KYC, त्यानंतर बँक अकाउंट चेक करून घेणं. तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे सुद्धा आले असतील. बघा शेतकरी मित्रांनो, तुमच्या बँक खात्यावरती सुद्धा पैसे आले असतील, त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही बँक खाते सुद्धा चेक करून घेणं आवश्यक आहे. लवकरात लवकर तुम्ही ही कामे करून घ्या. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही पात्र शेतकरी असाल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की एकंदरीतपणे तुमच्या बँक खात्यावरती आजपासून पीक विम्याची रक्कम सुद्धा जमा केली जाणार असून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा देण्याचं काम हे राज्य शासनाने केलेलं आहे असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की एकंदरीतपणे तुमच्या बँक खात्यावरती सुद्धा रक्कम जमा केली जाणार असून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा देण्याचं काम हे राज्य शासनाने केलेलं आहे. बघा, देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितले की शेतकऱ्यांच्या मागे आम्ही खंबीरपणे उभे आहोत. शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही पात्र शेतकरी असाल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी होती. यात तुमचं काय काय ऑन आहेत व तुमच्या जिल्ह्याबद्दल या व्हिडिओमध्ये अपडेट आलेले आहे का ते आम्हाला नक्की कॉमेंटच्या माध्यमातून नक्की कळवायचं आहे, कारण की जर तुम्ही कॉमेंटच्या माध्यमातून जर सांगितलं तर तुमच्या जिल्ह्याबद्दल अपडेट आम्ही येणाऱ्या व्हिडिओमध्ये घेऊन येण्याचा नक्की प्रयत्न करत राहू. कारण की जर तुम्ही तुमचा जिल्हा सांगितलं तर तुमच्या जिल्ह्याबद्दल अपडेट आम्ही घेऊन येण्याचा प्रयत्न करत राहू. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कॉमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा व तुमचा जिल्हा नक्की सांगायला विसरू नका व चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. भेटत राहू अशाच नवीन सोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र.